हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आपण बघूया 23 एप्रिलचं ऑप्शन कसं वर्क झालंय स्टार्टिंगला. लेट स्टार्ट. ज्यांनी कालचा व्हिडिओ संध्याकाळचा बघितला असेल त्यांना माहिती मी सांगितलं की मार्केट थोडंसं गॅप अप ओपन. ठीक आहे, एक्झॅक्टली ते झालं. मार्केट गॅप अप ओपन ओव्हर द पिरियड ते खाली गेलंय, पण त्याचे रिझन्स काही वेगळे आहेत. आता ते पण नंतर बघू. ऍक्च्युली रिझन्स ट्रेड्स, सकाळचा मॉर्निंगचा हा ट्रेड इम्पॉर्टंट होता, जो की खूप जास्त इझी होता. लाईक सगळ्यांना कळेल असा होता, मेनली बेस्ड ऑन एमएससीडी आणि प्राइस ऍक्शन. तर तो असा वर्क होत होता. बेसिकली एमएससीडी ते खूप हाय होते सकाळी. करेक्ट. एमएससीडी तर कसा वर्क करतो, जोपर्यंत व्हॉल्युम्स वाढतायत तोपर्यंत तो ग्रीन राहतो. ठीक आहे, बाईंग साईडचा व्हॉल्यूम जोपर्यंत वाढतायत तोपर्यंत तो ग्रीन राहतो. खूप सिम्पलिस्टिक वे मध्ये असं बघूया. तर ह्या पॉईंटली एमएससीडी फेंट झालाय, पण ह्याचा अर्थ व्हॉल्यूम कमी झालेत भरपूर असं नाही. व्हॉल्यूम ऑलमोस्ट आहे तिथेच, आधीपेक्षा थोडासा व्हॉल्यूम कमी होतो. पण जेव्हा मार्केट एवढं खाली पडतो, ओपन होऊन एवढं जास्त नाही पडलंय, पण तरी पण त्या किती 50 पॉईंट अराउंड तेवढं मार्केट जेव्हा पडतं तेव्हा ऑब्व्हियसली नेक्स्ट मोमेंट वरच्या साईडला होणं एक्सपेक्टेड. केव्हा? जेव्हा त्याचा एक सिमिलर असेल जे आपल्याला आत्तासाठी निफ्टीचे फीचर्स बघतो, गिफ्ट निफ्टीचे, ते वरती. राईट. आता डायव्हर्जन्स म्हणजे काय? इथे दिसतंय निफ्टी, गिफ्ट निफ्टी 9-16 पासून वरती गेलं. राईट. आणि आपलं खाली आलंय फर्स्ट कॅन्डल आणि मग वरती गेलं. असं का? कारण यांची फर्स्ट कॅन्डलच खाली ओपन झाली. आता ह्यांची ही फर्स्ट कॅन्डल नाही, त्यांची फर्स्ट कॅन्डल सकाळी 6ला आली. पण हे आपल्यासाठीच 9:15ची त्यांची कॅन्डल खूप गॅपडाऊन ओपन झाली. आणि हा डायव्हर्जन्स, त्यांची स्टेबल लेवल काय होती? निफ्टीच्या फ्युचर्सची वरती होती ती. गॅपडाऊन ओपन झाली, ऑब्व्हियसली ते आधी वरती जाणार, मग खाली जाईल ओव्हर द. सो हा पहिला कॉलचा ट्रेंड. माहिती आत्तापासून मी सांगतोय की तेव्हा कुठचा कॉल घेतला, तेव्हा आपण आय थिंक 350चा कॉल घेतला. राईट. 350चा कॉल घेतलेला यापुढे इझिली ती 10-15 पॉईंटची मुवमेंट मिळाली. सेकंड, सेम निफ्टीला बघू आपण. जेव्हा मार्केट वरती गेलं, डेचे हायस ज्या त्याने, तेव्हाच्या डेचे हायस ज्या त्याने ब्रीच करायला ट्राय केलं तेव्हा फेल झालं. आणि तेव्हा इव्हन वाय पण दाखवत होता की कॉल शॉर्टिंग जास्त आहे. काल मी सांगितलं सुद्धा होतं 350ला कॉल शॉर्टिंग जास्त आहे 400 पेक्षा. सो तिथं ऑब्व्हियसली मार्केट खाली येणार होतं. एमएससीडी पण तेव्हा सपोर्ट करायला लागलेला की एमएससीडी ठीक आहे, इथे आपण म्हणालो की जास्त होता, पण ह्या पॉईंटला येईपर्यंत तो सिरियसली कमी होत होता. नाहीतर मी काय म्हणलो, इथे समजा आपण आधीच्या कॅन्डल्सना बघितलं, 16-15 आणि मग डायरेक्ट 9ला येतो. फरक खूप मोठा, एक ऑलमोस्ट डबलने कमी झालेला. रेड कॅन्डल्स यायला लागल्या. सो एक खूप सिम्पल गुड बायचा ट्रेड होते. हे दोन स्कॅल्प ट्रेड इझी होते आजचे. थर्ड ट्रेड हा आम्ही रेकग्नाइज केलेला, आय थिंक वैष्णवीने पण आणि मी पण हा घेतला नाही, कारण ऑलरेडी 2 ट्रेड झाले, ओव्हर ट्रेडिंगच्या फंदात पडलो. सेकंड नंतरचा ट्रेड होता जो खूप चांगला वैष्णवीचा वर्क झाला, तोय हा साधारण 10 नंतर घेतलेला पुट बाय. रिसेंट काय, मार्केटने 2 वेळा वरती ब्रिज करायला ट्राय केलं, फेल झालं. रेंज बाउंड राहू शकत होतं किंवा खाली जाऊ शकत होतं, पण जितके व्हॉल्युम्स होते, जशी प्राइस ऍक्शन होती, त्याच्यामध्ये रेंज बाउंड जरी राहिलं असतं ह्या पॉईंटला, तरी त्याची लेवल कुठे होती? ती 250 पर्यंत खाली आली असते, 270 पर्यंत, तेव्हाचे डेलर्स पर्यंत. राईट. अराउंड इथे. सो ह्या क्रॉस नंतर हा इझी स्कॅल्प होता, पण तो तसाच कंटिन्यू पण खाली झाला. इट वॉज गुड. आता 1 सेकंड, इथे तुम्ही बघितलं असेल की आम्ही कधीच ब्रेकआउटला ट्रेड नाही घेतली. म्हणजे काय, इथनं मी कॉल बाय करून ठेवतो वरती जाईल असा ट्रेड नाही घेतला. इथे खाली आले म्हणून ते पुट बाय करून ठेवतो असा ट्रेड नाही घेतला. सगळे विथ द ट्रेंड ट्रेड्स होते. इथे पण मार्केट मध्ये होतं आणि खाली जाईल हे माहिती होतं. राईट. इथे हा ब्रेकआउट नव्हता, ब्रेकआउट इथनं खाली झाला. ट्रेड सुरुवात कुठे केली? इथे केली. इथपर्यंत टार्गेट रीच झालेली सगळी 15-15 पॉईंटची. त्याच्या खाली जाईल तो एक्स्ट्राचा प्रॉफिट, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ट्रेल होत राहतो स्टॉप लॉस बेसिकली. तो इथे कधीतरी हिट झाला असतो ग्रीन कॅन्डल होती. हे आजचे मेन ट्रेड्स होते. नंतर पण पाहिजे पुट बाईंग करू शकलो असतो, पण थोडा वेळ आपण बँक निफ्टीकडे शिफ्ट झालो नंतर. मी तर बँक निफ्टी ऑल टाइम हाय वरनं पडते. राईट. ऑल टाइम हायला ओपन झाले आणि पडते. रिझल्ट सगळ्यांना माहिती आहे बँकचे रिझल्ट चांगले नाही.
वाईट नाही आले पण चांगले पण नाही. ऑल टाइम हायला मार्केट पोहोचेल एवढे चांगले रिझल्ट डेफिनेटली नव्हते. सो एकच पॉसिबिलिटी होती बँक निफ्टीची आज खाली जायची. सो ते खाली जाते. सगळ्यात इझी ट्रेड होता 550चा पुट बाय करणं. हा सकाळी आय थिंक तो 179च्या अराउंड केला. आणि सेकंड ट्रेड होता अजून मार्केट पडल्यानंतर थोडं शिफ्ट झालं पण इथे की सेकंड पुट बाय होता, कॉलचा चान्सेस नव्हता त्याच्यात. हम्म. अजून एक निफ्टी मिड कॅप मध्ये ट्रेड होता जिथे अपसाईडला मोमेंट कॅप्चर केली. हे आजचे टोटल ट्रेड्स. आपण निफ्टीकडे परत येऊ. आज निफ्टीचं अजून पुढे काय होईल बेस्ड ऑन ओआय. मार्केट साधारण बेस्ड ऑन ओआय हा कालचे लोज नाही इथे, ऍक्च्युली कालचा क्लोज होता इथे. पण काल जिथनं ही अपवर्ड स्विंग मोमेंट मिळाली तिथे आपण आता सपोर्ट मिळेल. मार्केट आता जस्ट खाली मार्केट आता जस्ट खाली केलंय पण परत रिकव्हर पण झाली. सो लेट से मार्केट अराउंड 200 आणि 150 ह्यांच्यामध्ये राहणार. तर ब्रेक करेपर्यंत ह्या दोन आपल्या खूप इम्पॉर्टंट लेवल्स असणार. नाही तर हे इथे 185 ला आहे कारण तिथनं रेसिस्टन्स करते हिस्टॉरिकली इथे. सो ह्यांच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील तोपर्यंत ट्रेड नाही करायचं कुठच्याच साईड. आत्ता ब्रेकआउट ट्रेडिंग करायचं ह्या पॉइंटला. आता वाय नुसार काय आहे? माहिती इथे ऑब्झर्व होतंय की अराउंड 300 300ला पीसीआर खूप कमी आहे. 300-350. पण नंबर ऑफ कॉल शॉर्टेटर्स 300ला सगळ्यात जास्त. सो मार्केट 300ला जाणं इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल आज. डाऊन साईडला 100ला 2400ला फूड शॉर्टिंग कॉलचे डबल आहे. सो आपण बरोबर. तिला सपोर्ट म्हणून बघतो. ते फूड कॉल रेशो फक्त बघायचं. सेम गोष्टी इथे बेटर दिसेल. लाईक 100ला डबल आहे आणि 200ला आणि 300ला पोहोचणं इम्पॉसिबल आहे. पण 200ला पण क्रॉस करायला मिळेल. तिथे पण रेजिस्टन्स चांगला. सिमिलरली आपण चेंज बघितला तरी पण दिसतंय 100ला चेंज जास्त आहे. बाकी 150 कदाचित क्रॉस होईल. 100ला क्रॉस करणं डिफिकल्ट असेल मार्केटला. बेसिकली तुला म्हणजे 2400 ते 2400 मध्ये मार्केट राहायला पाहिजे. राईट. फक्त इव्हन कोणतं. आता 200 पण पकडू शकतेस. ओके. सॉफ्ट लेवल 200 पकड. कारण 200ला ना इथे हिस्टॉरिकली एक रेसिस्टन्स किंवा सपोर्ट बिल्ड होतो. राईट राईट राईट. तिथेच मार्केट होतं 200. ते ऍक्च्युली 189च्या सेम. आणि 100 ही जी बोल्ड लाईन आहे तिथे हिस्टॉरिकली खूप जास्त मार्केट सपोर्ट घेते. 21 एप्रिल पासून ती आय थिंक व्हॅलिड आहे. सो आजचं मार्केट बऱ्यापैकी डाऊन ट्रेंडला आहे विच इज फाईन. कारण ते तेवढ्या वरती ओपन पण झालं. मोस्ट लाईकली जिथे काल मार्केट रेंज बाउंड झालं ना साधारण ह्या लेवल्स मध्ये येऊन ते थांबून होईल. राईट. बेटर तर आय थिंक 5 मिनिटावर सी जिथे काल संध्याकाळी मार्केट येऊन थांबलं होतं या एरियामध्ये तिथे येऊन ते थांबणार. हे आजचं मार्केट होतं. नाहीतर सेकंड हाफ मध्ये काय होईल मोस्टली ओवर डिपेंड करतं. हा रिट्रेसमेंट इथनं मिळेल का खाली की हा लाईक परत वरती जाईल. दॅट इज द क्वेश्चन. अनलाईकली अजून खूप जास्त वरती जाणं जोपर्यंत काही वेगळ्या गोष्टी होत नाहीत. सो आत्तासाठी 200-300 आणि त्याच्यावरती डायरेक्ट आजचा हायस लाईक 350 रांगली ह्या वरच्या लेव्हल्स आहेत. खालच्या साईडला 150 आधी ब्रिज करायला लागेल नंतर 100. आणि त्याच्या 100 पण ब्रिज झालं तर आपल्याला लाईक स्टॉप करायला खूप कमी गोष्टी आहेत. डायरेक्ट मग आपण 24,000ला बस. कारण मध्ये काहीच राईट. नव्हतं झालं मार्केटने. ठीक आहे मग ठीक आहे आज आपण चालेल. एंड करू. ओके प्लीज थँक्यू लाईक सो शेअर मच. सबस्क्राईब नक्की करा.